हॅलो. तर मला ना लास्ट व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आणि DM पण आलेत की राजगिरा सत्वाची रेसिपी शेअर कर, म्हणून इथे मी तुमच्याबरोबर करते आहे आता शेअर. 1 चमचा तूप घेतलं, त्याच्यात ना राजगिरा सत्व जी पावडर बनवून घेतलं ते छान खरपूस भाजून घेतलं आणि मी हे इलाच्या नाश्त्यासाठी बनवते. त्याच्यामध्ये ना एक छोटा तुकडा पंपकिनचा पण मी किसून घेतलेला आहे की पंपकिन ना 1 मिनिट छान परतवून घ्या, जेणेकरून ते सत्व जे आहे ना त्याला पण लागेल, मॅरिनेट होऊन जाईल. आणि पाणी टाकताना हळूहळू पाणी टाका. मी याच्यात ड्रायफ्रूट्सची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि हळूहळू पाणी सोडा, जेणेकरून मिक्स करा आणि 4-5 मिनटं अशी वाफ घेऊन घ्या. वाफ झाल्यानंतर ना ते जे पंपकिन आहे ते छान शिजून येतं. आणि त्याच्यानंतर मी 1 ते 1.5 चमचा याच्यात मखाना पावडर मिक्स करून छान शिजवून घ्या. तुम्हाला हवी त्या पातळ घट्ट तुम्ही तुमच्याप्रमाणे ठरवा. हे बघा इथे हिला पण आली आहे खायला आणि इथं मी तिला खायला भरवती आहे. तिला पहिल्या घासात ती फक्त चाकते जिभेने जरा की कसं झालेलं आहे ते, आणि नंतरच खायला सुरुवात करते. तिने छान वाटी संपवली ही, म्हणजे मी अर्धाच वाटी दिली होती तिला याच्यामध्ये. आणि बघा तुम्ही शेवटी तिने वाटी पण छान संपवली. तुम्ही पण घ्या आणि पंपकिन टाकले छान चव पण येते त्याला गोड. तुम्ही हवं तर दुसरं काही पण याच्यामध्ये बनाना किंवा ॲपल असं काही टाकू शकता तुम्हाला हवं तर, किंवा प्लेन पण बनवू शकता. मी छान याच्यात पंपकिन टाकलेलं आहे, तिला आवडतं. एक छान वेगळी टेस्ट येते आणि ती आवडीने पण खाते. तुम्ही हवं तर वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवू शकता. काही भाज्या वगैरे न टाकता हो सांग सगळ्यांना, सगळे छोटू बेबी तुम्ही पण खा.